या अधिक महिन्यामध्ये आपल्याला भगवान विष्णूंच्या सेवेबरोबर इतरही सेवा करायच्या आहेत. बघा, उद्या आहे मंगळवार आणि ह्या अधिक महिन्यामध्ये एकदा तरी आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. तर आता उद्या मंगळवार आहे, तुम्ही मंगळवारी करू शकता, उद्या करा किंवा त्याच्यानंतरच्या मंगळवारी करा. किंवा जर प्रत्येक मंगळवारी असे 4 मंगळवार येत आहेत अधिक महिन्यामध्ये, तर तुम्ही 4ही मंगळवारी तुम्हाला शक्य असेल तर दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. तर त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. बघा, अधिक महिन्याला सुरुवात होऊन 2 दिवस झालेले आहेत आणि आता अधिक महिन्यातला पहिला मंगळवार येत आहे. तर या मंगळवारी आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो. अधिक महिन्यामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करू तेवढ्या आपल्याला अधिक पुण्य भेटणार आहे. तर या महिन्यामध्ये खूप सारे पारायण केले जातात. स्वामींचे पारायण केले जातात, गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, नवनाथ पारायण केलं जातं. भरपूर जे शक्य होईल तेवढे पारायण आपण करू शकतो. पण आपण त्याबरोबर कुलदेवतेची सेवा करणं तेवढेच महत्त्वाचं आहे. आता बघा, एवढे वेगवेगळे पारायण करायचे आहेत आणि सगळे पारायण तर आपण एक साथ सुरू केले तर आपल्याला एकही कंप्लीट होणार नाही पूर्ण. कारण की सगळे पारायणमधले थोडे थोडे अध्याय पठण करायचे म्हटलं तर आपला अख्खा दिवस पारायणामध्ये जाईल. त्याऐवजी आपण एक दिवशी एक पारायण असं करून आपण ह्या अधिक महिन्यामध्ये सेवा करू शकतो. म्हणजेच की आता उद्या मंगळवार आहे, तर मंगळवारच्या दिवशी आपण दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो. आपल्याला माहीतच आहे की आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी मंगळवार असतो. त्यामुळे आपण मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. आणि इतर वारी तुम्ही म्हटलं ना, जसं की गुरुवारी आपण स्वामीचरित्र सारामृत करू शकतो किंवा गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर आपण ते करू शकतो. आणि मंगळवारी दुर्गा सप्तशती पाठ, म्हणजे अशी जर आपण वार ठरवून जर सेवा केली तर आपल्याला ते सोपं जाणार आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करायचीच आहे. त्यामुळे तुम्हाला जर 4 मंगळवार शक्य नसेल, म्हणजे प्रत्येक मंगळवारी तुम्हाला, आता जॉब करणारे महिला असतील तर त्यांना प्रत्येक मंगळवारी सेवा करणं शक्य नाही, पण या 4 मंगळवारपैकी एक मंगळवार जरी तुम्ही सेवा केली, एक जरी दुर्गा सप्तशती पाठ केला तरी चालेल. बघा, काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करतोय हे पण कितीतरी चांगलं आहे. मग थोडी झाली तरी चालेल, सेवा करणं महत्त्वाचं आहे. ती 4 मंगळवार व्हायलाच पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 4 मंगळवार करू शकता, पण शक्य नसेल तर तुम्ही एक मंगळवार तरी केली. पूर्ण एक महिन्यामध्ये 4 मंगळवारपैकी एक मंगळवार तर तुम्ही आवर्जून दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा. बघा, दुर्गा सप्तशती पाठ आपण कधी करतो? नवरात्रात करतो किंवा कधी पौर्णिमेला वगैरे करतो. जास्त आपल्या हातून होत नाही सेवा, तर अशा वेळेस आपण ही अधिक महिन्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ करून आपल्या कुलदेवतेची सेवा करू शकतो. तर दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला सुरुवातीला स्वामी स्तवन पठण करायचं आहे. त्यानंतर आपण 99 मंत्राची एक माळ जप करू शकता. 99 मंत्र, तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर 99 मंत्राचं तुम्ही पठण करू शकता. एक माळ करा किंवा वेळ नसेल तर 11 वेळेस, 21 वेळेस करू शकता. आणि नंतर आपण दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करायला सुरुवात करायची आहे. दुर्गा सप्तशती पाठ करताना आपल्याला दिव्य कवचमपासून सुरुवात करायची आहे. मग नंतर जे काय आहे ते पठण करून आपल्याला अध्याय पहिला पठण करायचा आहे. आणि अध्याय पहिल्यापासून 13 अध्याय आहेत या ग्रंथामध्ये, तर आपल्याला 13 पण अध्याय पठण करायचे आहेत. 13 अध्याय पठण केल्यानंतर आपला एक पाठ होतो. म्हणजे 13वा अध्याय पठण करून नंतर आपल्याला हे दिव्य अपराधपर्यंत, म्हणजे दिव्य अपराध क्षमापण स्तोत्र आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण हा ग्रंथ पठण करायचा आहे. हा पूर्ण ग्रंथ पठण करायला तुम्हाला 2 तास लागू शकतात. आणि जर तुम्हाला 2 तास वेळ नसेल तर रोज तुम्ही मग नित्यसेवेमध्ये पठण करू शकता. मग रोज तुम्ही 2-2 अध्याय पठण करू शकता. असं करून तुमचा एक पाठ होऊ शकतो किंवा जेवढे पाठ होतील तेवढे या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. मग आता खूप साऱ्या सेवा आहेत आणि 2 तास जर एका ठिकाणी बसून पाठ करणं शक्य नसेल तर रोज आपण 2 अध्याय पठण करायचे. म्हणजे असे 7 दिवसात वगैरे तुमचा एक पाठ पूर्ण होईल. 2-2 अध्याय पठण करायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही नित्यसेवेमध्ये पण ही सेवा करू शकता. पण कसंही करा, नित्यसेवेमध्ये केलं तरी पण तुमचा एक पाठ तरी एका महिन्यात कंप्लीट होईल. त्यामुळे तुम्ही रोज 2 अध्याय पठण करून तरी करा. कारण कसं आहे, मे महिना आहे, सुट्ट्या आहेत, इकडे तिकडे जाणं होणार, त्यामुळे सेवा करायला वेळ पण पाहिजे आहे. तर जरी तुम्हाला शक्य नसेल तरी एक अध्याय तरी या महिन्यामध्ये, संपूर्ण महिन्यामध्ये एक अध्याय तरी तुम्ही अवश्य पठण करा. सर्व सेवेंबरोबर आपल्या कुलदेवतेची सेवा होणं तेवढंच महत्त्वाचं असतं. याबरोबरच तुम्ही मंगळवारी सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता. हो, सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्ही अवश्य सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण करा. अधिक महिन्यामध्ये खूप सारे लोक देवदर्शनाला जातात. तुम्हीही जाऊ शकता, कुलदेवीला जाऊ शकता. पण जाणं शक्य नसेल तर
पूर्ण महिन्यामध्ये आपण एकदा तरी दुर्गा सप्तशती पाठ आपल्या घरी करू शकतो आणि सिद्धकुंजिका स्तोत्रम पण पठण करू शकतो. कारण की अधिक महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा करू त्याचं फळ आपल्याला अधिक प्रमाणात भेटतं. त्यामुळे तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी सेवा तुम्ही जरूर करा. आणि उद्या मंगळवारी तुम्ही 99 मंत्राचं पण पठण करू शकता. बघा, जर दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही बिझी असाल, होऊ शकत नसेल, तर 99 मंत्राचं पठण तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी करू शकता. 99 मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा मंत्राचं तुम्ही किती वेळेस पठण करू शकता दिवसभरात, किंवा देवासमोर बसून तुम्ही 108 वेळेस पठण करू शकता, म्हणजे एक जपमाळ पठण करू शकता. आपल्याला या अधिक महिन्यामध्ये जसं आपण आपल्या आईची ओटी भरणार आहोत तसं आपल्या कुलदेवतेची पण ओटी भरायची आहे, तिचा पण मान सन्मान करायचा आहे. त्याबद्दलची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण तुम्हाला आता एवढं सांगत आहे की जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. आणि उद्या मंगळवार आहे, तर उद्यापासून जर तुम्हाला शक्य असेल तर उद्यापासून तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करायला सुरुवात करा. जर एक दिवसात एक पाठ करणं शक्य नसेल तर नित्यसेवेत तुम्ही 2-2 अध्याय पठण करू शकता. तर या व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.